नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू आपण 25 सप्टेंबर 2024साठी बघणार आहोत. काल आपण निफ्टीचा व्ह्यू जो बघितला होता त्याप्रमाणे 26,000च्या आसपास जर ओपन झाला आणि तिथनं खाली यायला लागला तर एखादा पुढचा ट्रेड आपण घेऊ शकतो असं बोललो होतो. आणि आपण जो सपोर्ट दिला होता 25,780 आणि त्याच्यानंतर 25,850च्या आसपास. त्यामुळे हे काही सपोर्ट ब्रेक झालेले नाही आहेत. आता उद्यासाठी जी स्ट्रॅटेजी असेल तर ही मी ट्रेंड लाईन मारली आहे बघा. इथं ही जी दिसते ना ही ट्रेंड लाईन. जर मार्केट या ट्रेंड लाईनच्या वर ओपन होऊन तिथून खाली आलं, गॅपअप झालं तर मी ट्रेडच करणार नाही. गॅपअपला नो ट्रेड. मी जोपर्यंत गॅपअप झाल्यानंतर पुन्हा खाली येईल मार्केट, त्याची खाली यायची वाट बघणार. खाली आलं मार्केट साधारण या ट्रेंड लाईनला जर त्यांनी ब्रेक केलं, 15 मिनिटाची कॅन्डल याच्या खाली राहिली किंवा अगदी 5 मिनिटाची कॅन्डल राहिली पुन्हा ती रिटेस्ट केली तर मी 25,980चा स्टॉप लॉस टाकेन. आणि पहिलं टार्गेट माझं असेल 25,850, दुसरं 25,780. म्हणजे 25,980 डायरेक्ट आजचा लागलेला हाय 26,011 हा स्टॉप लॉस राहील आपला. आणि ही ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन मिळाली की आपल्याला, म्हणजे मी तरी पुट घेणार आणि पुट साईडला घेऊन 25,780पर्यंत आपली टार्गेट असू शकतात. 25,780 जर ब्रेकडाऊन मिळाला तर मात्र मार्केट अजून 25,640 आणि 25,540च्या दिशेने सुद्धा खाली जाऊ शकतं. पण सध्या मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात तेजी असल्यामुळं पुढचा विचार इतक्या जोरात खाली मार्केट येईल असं मला नाही वाटत आहे. पण काय सांगता येत नाही. 25,780 तुटला तर मात्र मार्केटला हे दरवाजे ओपन होतील 25,640 आणि 25,540चे. त्यामुळं बेसिक ही ट्रेंड लाईन अतिशय महत्त्वाची आहे. जोपर्यंत या ट्रेंड लाईनच्या वर मार्केट आहे तोपर्यंत मार्केट बुलिश म्हणजे इंट्राडेसाठी. आणि 25,780 जर ब्रेक केला तर मग पोझिशनलसुद्धा मी एखादा ट्रेड पुटचा घ्यायचा विचार करेन. पण हे प्राईस ॲक्शन बघून उद्याचं क्लोजिंग त्याच्याखाली होतं आहे का बघायला पाहिजे, त्याच्यानंतर हा निर्णय घेणार मी. त्यामुळे निफ्टीचा व्ह्यू अगदी क्लिअर आहे. गॅपअप झाला तर डीपमध्ये बाय करायचा प्रयत्न करणार आणि गॅपडाऊन झाला तर मग 25,780च्या आसपास एखादी मला बुलिश कॅन्डल मिळते का बघणार. त्या बुलिश कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस लावणार आणि तिथून मी बाय करणार आणि मग त्यावेळी माझी 1 to 2 टार्गेट घेणार, मी बाजूला होणार. असा माझा निफ्टीचा व्ह्यू असेल उद्याचा. आता आपण बघूया बँक निफ्टी. बँक निफ्टी जर बघितला तर माझा कालचा व्हिडिओ जर तुम्ही जाऊन बघितला तर त्यामध्ये मी क्लिअर कट सांगितलेलं होतं की 53,890 हा आपला स्टॉप लॉस आहे आणि 54,143 हे आपलं 1 to 2चं टार्गेट आहे. बरोबर मार्केट आपल्या जसं ज्या लेवल सांगितले त्या लेवलप्रमाणेच मार्केटनं आज काम केलेलं आहे. याचा मला खरोखर आनंद आहे. तुम्ही एकदा जाऊन व्हिडिओ चेक करा. आपण उद्याचं याच्यामध्ये बघूया. उद्या बँक निफ्टी पुन्हा आपली लेवल तीच आहे 53,890. 53,890च्या खाली जोपर्यंत कमीत कमी 5 मिनिटाची कॅन्डल ब्रेकडाऊन देत नाही आणि ती ब्रेकडाऊन दिल्यानंतर खाली सस्टेन होत नाही तोपर्यंत मी पुट साईडचा ट्रेड घेणार नाही बँक निफ्टीमध्ये. त्याशिवाय मी ट्रेड पुटचा घेणारच नाही. आणि समजा इथं 53,890च्या इथं ओपन होऊन इथनंच एक बुलिश कॅन्डल मिळाली तर मी पुन्हा बाय करायचा प्रयत्न करेन आणि त्या कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस म्हणजे 53,890 हा स्टॉप लॉस. तिथं जवळपास समजा 54,000ला ओपन झालं मार्केट किंवा 53,950ला झालं तर माझा स्टॉप लॉस फिक्स आहे 53,890. त्याच्या आसपास फिक्स लावणार स्टॉप लॉस आणि तिथं ट्रेड घेणार. पुन्हा माझी टार्गेट 54,140 ते 54,200च्या आसपास असू शकतात. तर बँक निफ्टी उद्या ट्रेडेबल इंडेक्स आहे. त्या मानानं 890च्या खाली गेला तर पुट साईडचा ट्रेड घेणार. मग माझं टार्गेट 53,700पर्यंत असू शकतात. त्यामुळं बँक निफ्टी 53,890 ही व्हेरी इम्पॉर्टंट लेवल किंवा फ्लिप लेवल म्हणा. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बघून एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार राहणार नाही. आपण आपली सतत विवेकबुद्धी वापरावी, आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि मगच ट्रेड घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.